ठाकरेंच्या शिवसेनेकडून अद्याप युतीसाठी कोणताही प्रस्ताव नाही. सध्या तरी दुरून डोंगर साजरे. मनसेच्या संदीप देशपांडेंची ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीवर प्रतिक्रिया. सकारात्मक आहोत असं रोज रोज म्हणून युती कशी होईल? संदीप देशपांडेंचा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते माध्यमांमध्ये करत असलेल्या वक्तव्यावर सवाल उपस्थित. ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर आनंदच आहे, मात्र राज ठाकरेंचा केलेला अपमान ते विसरले असतील असं वाटत नाही. ठाकरे बंधूंच्या युतीवर नितेश राणेंची प्रतिक्रिया. संजय राऊतांचा नरकातला स्वर्ग हे पुस्तक वाचतानाचा संदीप देशपांडेंकडून फोटो पोस्ट. लपवण्यासारखं काही नाही असं फोटोला कॅप्शन. ठाकरेंच्या सेनेकडून 4 नव्या उपनेत्यांची नियुक्ती. जळगावचे गुलाबराव वाघ, नाशिकचे दत्ता गायकवाड उपनेतेपदी, जालन्याचे सचिन घायाळ, रत्नागिरीचे बाळ मानेंची उपनेतेपदी वर्णी. कार्यालयातून नियुक्तीचं प्रसिद्धीपत्रक जारी. सुधाकर बडगुजर यांच्या हकालपट्टीनंतर दत्ता गायकवाड यांची उपनेतेपदी नियुक्ती. जिल्हाप्रमुख, महानगर प्रमुखासह अनेक महत्वाची पदं गायकवाड यांनी भूषवली. पक्षात राहून पक्षांतर्गत कार्य कराल तर कारवाई केली जाईल. संजय राऊतांची बडगुजर यांच्या हकालपट्टीवर प्रतिक्रिया. त्यामुळे भविष्यात शिवसेना पक्ष काय आहे हे शहा, मोदी, फडणवीसांना कळेल, राऊतांचा इशारा. पैशांच्या ताकदीवर विकत घेणं म्हणजे आउटगोईंग नाही. संजय राऊतांची चंद्रहार पाटलांच्या शिंदेंच्या सेनेतील प्रवेशाच्या चर्चांवर प्रतिक्रिया. मुंबई महापालिकेसाठी भाजपनं तयारी सुरू केली. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये पुढील 2 महिन्यांचा आराखडा तयार. आज नाशिकमध्ये भाजपची उत्तर महाराष्ट्र विभागीय परिषद. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित असतील. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परिषदेचं आयोजन. मुंबईमध्ये भाजपच मोठा भाऊ. भाजप आमदार आणि मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य. ज्याची ताकद जास्त त्याचे आमदार जास्त आणि ज्याचे नगरसेवक जास्त त्यांना मानसन्मान मिळालाच पाहिजे असंही वक्तव्य. सामना अग्रलेखातून महायुतीवर निशाणा. मिंधे मंडळ उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्येही नाराज होतं आणि आता फडणवीस सरकारमध्येही नाराजी कायम. सत्ता, पदाचा लोभ, पैसा, अहंकार नाराजीचं मूळ म्हणत सामनातून शिंदेंवर हल्लाबोल. आगामी मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरेंच्या सेनेची रणनीती. 9 जूनला मुलुंडीतल्या कालिदास सभागृहात मेळाव्याचं आयोजन. आदित्य ठाकरे संबोधित करणार. धुळ्यातील दिग्गज नेत्यांसह तब्बल 300 कार्यकर्ते आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. मुंबईमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा. उपमुख्यमंत्री शिंदे आज अक्कलकोट दौऱ्यावर. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार राजू खरे यांच्याकडून एकनाथ शिंदेंच्या स्वागताची वृत्तपत्रात जाहिरात. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूरमध्ये बॅनर झळकले. यातल्या एका बॅनरवरती शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही असा आशय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. 76 किलोमीटरचा शेवटचा भाग आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार. मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांचीही उपस्थिती. वाशी खाडीपुलाच्या बाजूला नवीन मार्गिकेची उभारणी. दोन्ही मार्गांवर नवीन उड्डाणपुलाचीही उभारणी. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज नव्या मार्गिकेचं लोकार्पण होणार. 1 मार्च 2027 पासून देशामध्ये जातीय जनगणनेसोबत मुख्य जनगणनेला सुरुवात होणार. मात्र लडाख, जम्मू काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या 4 राज्यांमध्ये 5 महिन्याआधी म्हणजे 1 ऑक्टोबर 2024 पासून जनगणना सुरू होणार. ऐन कुंभमेळ्याच्या तोंडावर नाशिकच्या पुरोहित संघात वाद. पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्या विरोधात अविश्वास ठराव. चंद्रशेखर पंचाक्षरी यांची अध्यक्षपदी निवड. शुक्ल मनमानी कारभार करत असल्याचा आरोप.